मराठा आरक्षणाचा जी.आर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि सरकारला नाही, तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनाही तो नसल्याचा घणाघात लक्ष्मण हाके यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमातून केला होता. त्याला आता भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले. जी.आर काढण्याचा अधिकार सरकारला आहे, हाके राजकारण करत असल्याचा पलटवार दरेकर यांनी केला. आरक्षणाचा जी.आर निघतो मराठा आरक्षणाचा, त्याच्याविरुद्ध तुम्ही एकदमच आक्रमक भूमिका घेतात आणि त्याला आक्षेप घेतात आणि तो लागूच होऊ नये कदाचित इतकी टोकाची भूमिका तुमची असते. खरं तर हा असा जी.आर काढण्याचा अधिकारच मुळात मुख्यमंत्र्यांना नाही, सरकारला नाही आणि विखे पाटील समितीला तर अजिबात नाही. बरं, मुळात हे एक्झर्शन हे यांच्या आवाक्याबाहेर जाऊन मुळात रिझर्वेशन संदर्भात असं काही एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन करायचं असेल आणि ओबीसी संदर्भात असेल तर ते स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे. मुळात असा जी.आर किंवा एखाद्या आरक्षणाबद्दल छेडछाड करण्याचा अधिकार असा यांना नाहीच आहे. त्यामुळे हा जो जी.आर काढलाय हा जी.आर पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत एवढा याच्यामध्ये विरोधाभास या जी.आरमध्ये आहे. पहिली 2 पानं तर प्रस्तावनेमध्ये गेलेली आहेत आणि 4 ओळीचा जो जी.आर आहे त्या जी.आरमध्ये ओबीसीचं आरक्षण संपून गेलेलं आहे. न्यायालय नाही म्हणते आणि तुम्ही जी.आर काढताय, ही घटनाविरोधी आहे. हे ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे. हे बघा, एका बाजूला असं वाटू शकतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं, ते गुलाल उधळू शकतात किंवा महाराष्ट्राला जरांगे पाटील म्हणतात कसं मी मिळवून दिलं. त्यांना किती मिळालं ह्याच्यापेक्षा त्यांना तर मिळालंच, कारण आत्ताही कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये घुसण्याचं प्रमाण ज्या स्पीडनं चालू आहे, हा जी.आर म्हणजे त्याला बूस्टर डोस आहे. येऊ घातलेल्या महिन्यात 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये उरला सुरला मराठा ओबीसीमध्ये समाविष्ट झालेला असेल. प्रमुख म्हणून त्यांना अधिकार असतो. उपसमितीला पॉवर डेलिगेट्स केलेले असतात मंत्रिमंडळाने, त्यांना मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार असतो सरकार म्हणून. आणि त्याच्यामुळे असा काय काढायचा म्हणून काढलेला जी.आर नाही, विचारपूर्वक त्या ठिकाणी सरकारनं जी.आर काढलेला आहे. आता हाकेना त्या ठिकाणी राजकारण करायचं आहे पब्लिसिटीसाठी,